नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सर्व भावे करावे. मंडळी, अनेक कवींनी आणि लेखकांनी आईची महती प्रत्येक वेळेला त्यांच्या त्यांच्या साहित्यातून कायमच रंगवली आहे. मग त्याच्यासाठी खूप वेगवेगळे शब्द, वेगवेगळे उपमा दिलेले आहेत. खरं तर आपल्या शरीरात संपूर्ण एक जीव रुजवायचा, फुलवायचा, त्याला जन्म द्यायचा, ही संपूर्ण प्रक्रियाच प्रचंड एक चमत्कार आहे किंवा ती अद्भुत प्रक्रिया आहे. या संपूर्ण 9 महिन्यांच्या प्रवासात स्त्रीच्या शरीराची, मनाची, भावभावनांची प्रचंड उलथापालथ होत असते. आणि या अशा नाजूक वेळेत जर तिची योग्य काळजी घेतली गेली नाही तर त्याचे परिणाम हे पुढच्या आयुष्यामध्ये प्रचंड प्रमाणात भोगावे लागतात. हे त्यावेळेला समजत नाही, पण हो, आपल्या आज्यांकडून किंवा आयांकडून जर का तुम्ही ऐकलं असेल तर तुम्हाला याची खात्री नक्कीच पटेल. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये पोस्ट डिलिव्हरी आपण काय काय काळजी घेतली पाहिजे ह्याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे. आणि हो, ह्याच्यातले बरेचसे अनुभव हे माझे स्वतःचे असणार आहेत. मी काही कोणी डॉक्टर नाही आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाची शारीरिक अवस्था, मानसिक अवस्था ही वेगवेगळी असते. त्याच्यामुळे डॉक्टरी सल्ल्यानेच सगळ्या गोष्टी करा, पण ढोबळ मानाने ज्या काही गोष्टी करता येतील त्याबद्दलचा हा आजचा व्हिडिओ असणार आहे. मंडळी, काही काही घरांमध्ये बाळ जन्माला आल्यानंतर फक्त त्या बाळावरतीच, त्या बाळाच्या तब्येतीकडेच फोकस केला जातो. पण जे बाळ आपल्या आईच्या दुधावरती ज्याचं पालन पोषण होणार आहे, त्याचं सगळं त्याला जी नरिशमेंट मिळणार आहे ती सगळीच्या सगळी आईच्या दुधामुळे आणि आईच्या दुधावर मिळणार आहे, त्या आईची पण काळजी घेणं खूप 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 गरजेचं आहे. कारण आई छान असेल, आईची तब्येत छान असेल तर आणि तरच बाळाची तब्येतही छान असणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सर्व भावे करावे. नमस्कार मंडळी, मी सुरभी भावे आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे बाळ झाल्यानंतर काय काय गोष्टी केल्या पाहिजेत. आणि अर्थात हे सगळेच्या सगळे माझे स्वतःचे अनुभव असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मुद्दा क्रमांक पहिला, भरपूर विश्रांती घेणे. मंडळी, डिलिव्हरी नॉर्मल होवो किंवा त्याचं ते सीझर होवो, कुठल्याही महिन्यात होवो, कधी कधी प्रीमच्युअर डिलिव्हरीज पण होतात किंवा संपूर्ण दिवस भरल्यानंतर डिलिव्हरी होवो, संपूर्णपणे विश्रांती आईसाठी ही खूप गरजेची आहे. आपलं शरीर पूर्ववत होण्यासाठी किमान 40 ते 45 दिवस लागतात आणि म्हणून नवीन झालेल्या आईने 40 ते 45 दिवस संपूर्ण विश्रांती घेणं खूप 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 गरजेचं आहे. आणि या विश्रांतीच्या काळात आता माझं वजन वाढलंय का, मला दूध येतंय नाही येते, त्याचा हे मुद्दा मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला. पण किंवा मी आता माझ्या माहेरी आहे तर घरी सगळं रुटीन व्यवस्थित सुरू असेल ना वगैरे, ह्या गोष्टींचा विचार करत बसू नका. कारण जर तुमचा मेंदू ह्या विचारांमध्ये जर का अडकून पडला, गुंतून पडला तर आपला फोकस बाळावरून हलू शकतो आणि जरी विश्रांती आपण घेतोय असं वाटत जरी असलं तरी आपण मेंटली एक्झॉस्ट होऊन जातो आणि मग त्याला विश्रांती म्हणता येणार नाही. कारण त्याचा परिणाम कळत नकळत का होईना आपल्या शरीरावरती होत असतो. आणि म्हणून नवीन झालेल्या आईला 40 ते 45 दिवसाची संपूर्णपणे विश्रांती मिळेल ह्याची खबरदारी घरातल्या मंडळींनी सुद्धा घेणं तितकंच गरजेचं आहे. जनरली मुली माहेरी जातात, त्याच्यामुळे आईकडून लाड करून घेणं वगैरे, पण हे सगळ्यांच्याच नशिबी असतं असं नाही. त्यामुळे जिथे कुठे डिलिव्हरी होईल, माहेरचे असो किंवा सासरचे असो, त्या बाईला 40 ते 45 दिवस संपूर्ण विश्रांती देणं गरजेचं आहे. मुद्दा क्रमांक दुसरा, झोप. खरं तर नवीन आई झाल्यानंतर शांत झोप मिळणं थोडंसं अवघड होऊन बसतं. याचं कारण कितीही झालं तरी दर 2 तासांनी आपल्याला आपल्या बाळाला स्तनपान करण्यासाठी उठावंच लागतं. आणि बाळ हे केवळ आणि केवळ आपल्याच दुधावरती अवलंबून असल्यामुळे आपल्याला दर 2 तासांनी बाळाच्या भुकेची सोय ही आपणच असल्या कारणाने आपल्याला उठावं लागतं. पण तरीही ह्यातून एक मार्ग काढता येऊ शकतो आणि ते म्हणजे स्तनपान केल्यानंतर जेव्हा बाळ झोपेल त्यावेळेला आईनी सुद्धा तिची झोप पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून तिला दिवसभराचा थकवा जो आहे तो जाणवणार नाही. अभिनंदनाचे फोन जे काही असतील ते इतर घरच्या मंडळींना, बाळाच्या बाबाला घ्यायला सांगा, जेणेकरून जागेपणीचा वेळ तुमचा थँक्यू 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 म्हणण्यात जाणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट,
जितकी झोप बाळासाठी गरजेची आहे तितकीच किंवा त्याहूनही जास्त आईसाठी सुद्धा गरजेची असल्या कारणाने जर भेटायला कोणी नातेवाईक येणार असतील किंवा आले असतील तर आणि तुम्हाला झोप येत असेल, तुम्हाला झोपायची तुमची वेळ झाली असेल तर चक्क त्यांना सांगा की मी थोडा वेळ विश्रांती घेते. आणि इतर नातेवाईकांनी सुद्धा ते समजून घ्यायला हवं की हो, जसं बाळाला झोपेची गरज आहे तसंच बाळाच्या आईला सुद्धा गरजेची आहे. आणि त्यामुळे कुणीही जज करू नका की अरे आम्ही एवढं लांबून भेटायला आलो आणि ती झोपायला गेली. नाही, सध्या तिच्यासाठी तिचं स्वतःचं शरीर, तिचं बाळ हे दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे इतर लोकांनी सुद्धा प्लीज समजून घ्या की बाळाच्या आईला झोप खूप महत्त्वाची. मुद्दा क्रमांक 3, घरचं पौष्टिक सकस जेवण. आता तुम्ही म्हणाले ह्याच्यात काय नवीन आहे, पण काही जण शिळं सुद्धा खातात. तर नाही, नवीन झालेल्या आईनं शिळं खायचं नाही. खरं तर बाळ कोणत्या ऋतूमध्ये जन्माला येतं त्याच्यावरती बराचसा आईचा आहार ठरवायला हवा. त्याची तुम्ही डॉक्टरांकडून सुद्धा मदत घेऊ शकता की काय खाऊ घालायचं, काय नाही घालायचं. जेव्हा पहिल्यांदा आपण बाळ जन्माला म्हणजे पहिलट करंट ज्याला म्हणतो तेव्हा आपल्याला भयंकर कन्फ्युजन असतं की आपण काय खायचंय काय नाही खायचंय. पण आपल्या घरातली मोठी माणसं त्या बाबतीत आपल्याला खूप मदत करतात किंवा ज्या अनुभवी आया आहेत त्या सुद्धा खूप मदत करतात. पण सगळ्यात गोष्ट एक कॉमन आहे आणि ती म्हणजे नवीन आईने घरचं ताजं गरम गरम जेवायचं, जेणेकरून बाळाची तब्येत सुद्धा छान राहील. तर आई काय खाते ह्याचं रिफ्लेक्शन बाळाच्या तब्येतीवरती दिसत असतं आणि म्हणून जास्त वातुळ पदार्थ म्हणजे वांग किंवा बटाटा वगैरे ह्या गोष्टींचा समावेश शक्यतो टाळावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिवाळ्यात आणि पावसाळ्यातलं आहार हा साधारणतः समान असतो, कारण वातावरणामध्ये खूप गारवा असतो, खूप थंडावा असतो. आता मी माझा एक मजेशीर अनुभव तुम्हाला सांगते. माझी मुलगी मला झाली नोव्हेंबर महिन्यामध्ये, ज्यावेळेला प्रचंड थंडी होती. त्याच्यामुळे माझा जो काही आहार होता हा त्या ऋतुमानानुसार होता. पण म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू आणि अळीवाचे लाडू हे 3 गोष्टी प्रत्येक ऋतूमध्ये सगळेजण आपल्याला खायला अक्षरशः भडीमार करत असतात. आणि अशाच वेळेला मी माझ्या आईला सांगत होती की आई आता बास, आता मला कंटाळा आलाय, रोज उठून काय तुम्हाला मेथीचा लाडू खायला देतेस वगैरे वगैरे. तर मला आई म्हणाली गप्प बस, तुझ्या आनंदासाठी नाही खायचंय, बाळाच्या तब्येतीसाठी आता खायचंय आणि हे अमकं तमकं खा तर ह्याने दूध छान येईल आणि बाळाचं छान पोट भरेल वगैरे वगैरे. मी पूर्ण दिवस त्या दिवशी असं होते की नाही, मला नाही खायचं आता मेथीचा लाडू, बास झाले डिंकाचे लाडू, मी 1.5 महिना झाला मी रोज हेच खातीये वगैरे. आणि तेवढ्यात एक काकू आल्या, डब्बा, एवढा मोठा डब्बा घेऊन. मी म्हटलं चला ह्याच्यात काहीतरी छान असेल, छान म्हणजे चटपटीत असं माझा उद्देशच नव्हता. बघितलं तर त्याच्यात मेथी आणि डिंकाचे लाडू होते आणि ट्रस्ट मी, मला रडू आलं. मी म्हटलं हे एवढे, आणि माझी म्हणजे जी काकू आली होती भेटायला ती म्हणजे हे एवढे सगळे संपवायचेत हा वगैरे. आणि मला अक्षरशः रडायला आलं. मी म्हटलं की नाही, मी हे नाही खाऊ शकणार वगैरे. त्यावेळेला तात्पुरता नॉशिया येतो, अगदीच मान्य आहे, अगदी रोज नाही. पण अळीवाची खीर ही, अळीव आणि खसखसीची खीर ही बाळाला म्हणजे आईला स्तनपान करण्यासाठी खूप मदत करणारी ठरते. आणि म्हणून तुम्ही ह्याच्यात थोडेसे मॉडिफिकेशन करू शकता ऋतुमानानुसार. जर तुमची डिलिव्हरी उन्हाळ्यात झाली असेल तर मात्र अळीव वगैरे ह्या गोष्टी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तुम्ही कन्झ्युम करा, तुम्ही त्या गोष्टी खा, असं मी तुम्हाला नक्की सांगेन. माझ्या आहाराबद्दल सांगायचं झालं तर माझ्या आहारात माझी आई मला पोळी, भाकरी, जास्तीत जास्त कडधान्य म्हणजे मूग असेल, मटकी असेल, त्यातही हरभरा नाही, वरणसुद्धा मूग डाळीचं असायचं कारण तूर डाळीने गॅस धरू शकतात म्हणून. आणि रोज 1 चमचा गाईच्या तुपाचा समावेश असायचा. थंडीचे दिवस असल्याने माझ्या आईने मला शक्यतो काकडी, टोमॅटो ह्या गोष्टींपासून थोडंसं लांब ठेवलं, जेणेकरून बाळाला सर्दी होऊ शकते म्हणून. मी मगाशी सांगत होते जर तुमची डिलिव्हरी उन्हाळ्यात झाली तर माझी असं आजीने जी टिप सांगितली ती मी तुम्हाला सांगेन की ताक, कारण उन्हाळ्यामध्ये तुम्हाला लिक्विड खूप जास्त घ्यायची गरज असते, त्यामुळे नुसतं पाण्यापेक्षा कोकम सरबत घेऊ शकता, लिंबू सरबत घेऊ शकता. जर तुम्हाला ताक प्यायचं असेल तर नुसतं पिऊ नका, कारण त्याने बाळाला सर्दी होऊ शकते. सो ताक हलकं कोमट करून त्याच्यात हिंग घालायचं आणि मग ते प्यायचं, जेणेकरून गॅसही रिलीज होण्यासाठी बाळाला मदत होऊ शकते.
आणि जास्तीत जास्त भाज्यांची सूप्स किंवा फळांचा रस, ताज्या फळांचा घरातला रस, टीनमधला नाही किंवा पॅक ज्यूस नाही, पण ह्या गोष्टींचा समावेश करायचा. थोडक्यात काय तर पचायला हलका आणि बाळाच्या तब्येतीच्या दृष्टीने चांगला जो काही आहार असेल तो करायला हरकत नाही किंवा तो करायलाच पाहिजे. पण पिझ्झा, बर्गर, भेळ ह्या गोष्टी किंवा आंबवलेले पदार्थ लाईक इडली, डोसा वगैरे हे शक्यतो पहिले 2-2.5 महिने टाळा. एकदा बाळाला त्या सगळ्या वातावरणाशी अकस्टम झालं की हळूहळू तुम्ही ट्रायल अँड एरर गोष्टी चालू करू शकता. पण प्रत्येक गोष्टीचे सिग्नल बाळही देत असतं, ते सिग्नल ओळखायला शिका. आणि आई झाल्यानंतरच खरंच सांगते सगळ्या गोष्टी कळतात आपल्याला की बाळाला काय चांगलं सूट झालं आणि बाळाला काय चांगलं सूट झालं नाहीये. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा विचार करा आणि नक्की त्या पद्धतीने आहार तुमचा ठेवा. मुद्दा क्रमांक 4, स्तनपान. मध्यंतरी मला माझ्या एका मैत्रिणीने विचारलं की ऐक ना, बाळ झाल्यानंतर आपला स्तनांचा आकार विचित्र होतो का गं, किंवा खूप सॉगी होतात का, खूप असे लोंबकळल्यासारखे दिसतात का? तर मी बाळाचा विचार करणार नाही. दॅट वॉज हर स्टेटमेंट. आय वॉज लिटल शॉक टू नो. पण मी तिला म्हटलं की अगं, ह्या एकाच गोष्टी व्यतिरिक्त सुद्धा अनेक गोष्टी आहेत की ज्या अत्यंत आनंददायी आहेत. सो माझं म्हणणं एवढंच आहे की ह्या शॉर्ट टर्म गोष्टींचा विचार करण्यापेक्षा तुम्ही लॉंग टर्म गोष्टींचा विचार करा आणि आपल्या स्तनांचा आकार वाढेल किंवा बेढप होऊ वगैरे हा विचार न करता बाळाला स्तनपान रेग्युलरली केलंच पाहिजे. कारण बाळ हे आपल्या दुधावरतीच त्याची वाढ होणार असते आणि असं म्हणतात की आईचं दूध हे अमृता समान आहे. त्याच्यामुळे त्या बाळाला त्याचा बेसिक अधिकार आहे की जन्माला आल्यानंतर मला माझ्या आईचं दूध हे मिळालंच पाहिजे. सो त्याला त्याच्या अधिकारांपासून वंचित ठेवू नका. पण अनेक केसेसमध्ये पुरेसं दूध नसतं. अशा वेळेला वैद्यकीय सल्ला घेऊन तुम्ही पावडर मिल्क म्हणा किंवा दुसरं कुठचंही जे डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतील ते दूध तुम्ही द्यायलाच हवं. कारण माझ्या बाबतीत घडलेली गोष्ट सांगते. मला सानवी छान लॅच करायला लागली होती आणि पण मला भरपूर दूध यायचं कधी कधी आणि कधी कधी यायचं नाही ॲज इन जेवढं येत होतं तेवढं तिच्यासाठी तेवढं पुरेसं होतं, पुरेसं नव्हतं. त्याच्यामुळे मला थोडंसं पावडर मिल्क हे द्यावंच लागलं तिच्या 2ऱ्या महिन्यापासून. आणि अजून एक गमतीशीर गोष्ट सांगते, जितकं जास्त स्तनपान बाळ करेल तितकं वजनही आपलं आटोक्यात येण्यासाठी मदत होईल आणि आईची सुद्धा ओव्हरऑल हेल्थ खूप छान राहते. कारण जर बाळाला तुम्ही योग्य स्तनपान केलं नाही तर ब्रेस्टला गाठी होऊ शकतात, ज्या दुधाच्या गाठी आपण म्हणतो, आणि त्या खूप दुखतात, त्याचा त्रासही होऊ शकतो. आणि म्हणून बाळाच्या भुकेसोबत तुम्ही प्लीज कॉम्प्रोमाइज करू नका. पूर्वीच्या बायकांनी जर का ऐकवलं आम्ही नव्हतो पावडर मिल्क वगैरे देत वगैरे वगैरे, तर तेव्हाचा काळ वेगळा होता, आत्ताची लाईफस्टाईल आणि काळ वेगळा आहे. जर डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं असेल तर पावडर मिल्क द्यायला हरकत नाही, तर खरंच हरकत नाही. सानवीसाठी मी नॅनप्रो नावाचं पावडर मिल्क देत होते तिला आणि ते तिला खूप छान सूट झालं होतं. त्याच्यामुळे पुन्हा एकदा सांगेन, बाळाला काय सूट होतंय ते लक्षात घ्या आणि मगच द्यायला सुरुवात करा. इथे अजून एक मुद्दा मला तुम्हाला आवर्जून सांगावासा वाटेल. मला सानवी झाल्यानंतर 2.5 महिन्यांनी लगेचच पिरियड झाले. तर जेव्हा माझी डेट यायची तेव्हाच्या आधीचं दूध सानवी घ्यायची नाही तोंडात, म्हणजे तोंडात दूध घेतलं वगैरे असं काही काही करायची. तेव्हा मी डॉक्टरांना जेव्हा विचारलं, कन्सल्ट केलं, तेव्हा मला कळलं की हॉर्मोनल बॅलन्स इम्बॅलन्समुळे दुधाची चव बदलू शकते, त्याचा कडवटपणा येतो दुधाचा, आणि म्हणून सानवी घेत नव्हती. सो जर तुम्हाला अशा पद्धतीचा अनुभव येत असेल तर घाबरून जाऊ नका. ते लक्षण आहे तुमच्या हॉर्मोनल बॅलन्स इम्बॅलन्सनुसार दुधाची चव असते. आणि म्हणून असं कधी वाटलं तर तुमच्या गायनॅक सोबत किंवा पेडिट्रिशियन सोबत तुम्ही नक्की संपर्क करा. ते अगदी छान मार्गदर्शन करतील. पण घाबरून जाऊ नका. पण स्तनपान करणं खूप 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 गरजेचं आहे आणि ते केलंच पाहिजे. मुद्दा क्रमांक 5, जर तुम्ही वर्किंग मॉम असाल तर बाळ 3 ते 4 महिन्यांचं झाल्यानंतर कामाला सुरुवात करायला हरकत नाही. हा मी स्वतःचा अनुभव सांगते. जर तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमचा जोडीदार त्याची योग्य साथ असेल, तुमचे फॅमिली मेंबर्स हे सपोर्टिव्ह असतील, तर काम करायला सुरुवात करा. कारण जर म्हणजे वर्किंग मॉम असणं हे अप्रतिम गोष्ट आहे, पण वर्किंग बॅलन्स्ड मॉम असणं हे सगळ्यात जास्त सुंदर अनुभव आहे. हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. कारण सानवी झाल्यानंतर मी 3 ते 4 महिन्यात लगेच कामाला सुरुवात केली
त्याही वेळेला सानवी माझ्या अंगावरचं दूध पित होती आणि मग अशा वेळेला जर माझं शूटिंग लागलं तर मी दिवसभर तिला नॅनप्रो म्हणजे पावडर मिल्क द्यायचे आणि रात्री एक्सक्लुझिव्हली मी ब्रेस्ट फीड करायचे. असा तो मी बॅलन्स साधला होता. कारण जर तुम्ही तुमच्या कामाप्रती पॅशनेट असाल तर तुम्ही घरी फार काळ बसू शकत नाही आणि त्याचं मग डिप्रेशनमध्ये जायला सुरुवात होते. आणि जस्ट बिकॉज आपल्या फॅमिलीमध्ये एक छान गोड ॲडिशन झाली याचा अर्थ आपण आपल्या पॅशनला कॉम्प्रोमाइज करावं असं तर नाही आहे. आणि शेवटी आपल्याला कमवण्यासाठी पण एक गोड रिझन मिळालेलं असतं की आपल्याला आपल्या बाळाचं भविष्य सुरक्षित करायचं आहे आणि ज्याच्यासाठी आर्थिक कणा हा भक्कम असावा लागतो. आणि हो, जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुमच्या जोडीदाराबरोबर तुमच्या फॅमिली मेंबरबरोबर चर्चा करा. प्रत्येक गोष्टीसाठी सोल्युशन हे निघतंच. त्यामुळे गिल्ट फ्री राहून तुम्ही काम करू शकता. सो या होत्या 5 महत्त्वाच्या गोष्टी आई झाल्यानंतर, नवीन आई झाल्यानंतर आपण काय काय करू शकतो. या आणि अशा अनेक विषयांवरच्या व्हिडिओसाठी तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा सर्व भावे करावे हे चॅनल. आणि प्लीज कमेंट करून मला सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. आणि हो, बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा जेणेकरून माझा पुढचा व्हिडिओ आला की त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा मिळेल. सो आजचा व्हिडिओ हा मी इथेच संपवते. पुढच्या गुरुवारी घेऊन येईन पुढचा व्हिडिओ. तोपर्यंत लव्ह यू ऑल, बाय.